म्हणतो देणार नाही। वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचं भूमिपूजन येत्या 4 दिवसात होणार अशी कुणकुण वेळागरवासियांना लागताच त्यांनी खाडी किनारी जमत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या प्रकल्पातून भूमिपुत्रांना डावलून भूमिपूजन होत असेल तर शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या घरी जाऊन आत्मदहन करू असा निर्वाणीचा इशारा वेळागर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंदुर्लेकर यांनी दिलाय। की ह्या क्षेत्रात 143 एकर आम्ही ताजला जमीन त्यांच्याने हस्तांगत केलेले आहे। त्याच्यातली आम्ही 9 हेक्टर जमीन त्यांच्याकडनं मागतोय। आमचे गावठाण आहे, घरं आहेत, त्याच्यात आमची माडबागायती आहे, शेती दुबारपिकी आहे आणि आम्ही सगळे भूमिहीन शेतकरी आहोत, अल्पभूधारक शेतकरी आहोत। त्यासाठी आमची एवढीच मागणी आहे त्यांच्याकडे, आमची 9 हेक्टर जमीन आम्हाला तोंडी नाही पाहिजे, आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे। जोपर्यंत लेखी स्वरूपात देत नाहीत तोपर्यंत आम्ही भूमिपूजन करायला कुठेही देणार नाही। वेळ प्रसंगी आम्ही आत्मदहन करू आणि जर जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणार सगळे शेतकरी मिळून आत्मदहन करणार। आम्हाला 9 हेक्टर लेखी पाहिजे। नमस्कार, माझं नाव दीपा आमरे। आम्ही आता गेली 30 वर्ष आम्ही या आमच्या जमिनीसाठी लढत आहोत शासनाकडे, पण शासन आमच्या प्रत्येक वेळी दुर्लक्ष करीत आहेत। म्हणून आम्ही आता 26 जानेवारी 15 ऑगस्टला आम्ही आझाद आंदोलन केलं। तसेच आम्ही 2 वेळा इथे पाण्यात राहून आंदोलन केले। कशासाठी? तर आम्हाला फक्त आमची जमीन पाहिजे आहे। आमचा अजिबात विरोध नाही ताज प्रकल्पाला, परंतु 9 हेक्टर आणि सर्वे नंबर 39 हे पूर्णपणे पर्यटन क्षेत्रातून तसेच MTDC विभागातून पूर्णपणे आम्हाला कायदेशीर लेखित पाहिजे। जर शासनाने आम्हाला दिले नाही तर आम्ही कुठल्याही प्रकार ताजला आम्ही भूमिपूजन करायला देणार नाहोत। आणि जर त्यांनी जबरदस्तीने शासनाने जर प्रयत्न केला भूमिपूजन करायचा तर सर्व महिला, पुरुष आणि आमचे लहान मुले आत्मदहन करू आणि याला फक्त आणि फक्त शासन आणि आमचे लोकप्रतिनिधी जबाबदार राहील।